मतदारांसाठी गोंधळ कन्फ्युजन काही संपत नाहीये। राजकारणी इकडून तिकडे उड्या मारतायत आणि तो गोंधळ आणखी वाढवतायत। एकाच नावाचे 2-2, 3-3 उमेदवार उभे करून राजकीय पक्ष मतदारांच्या चतुराईचा कस लावतायत। अशातच रायगड पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय, जिकडे एकाच नावाचे 3-3 उमेदवार रिंगणात आहेत। एकदा तटकरेंना त्याचा फटका बसला होता, आता कदाचित गीते। पाहूया। कोण कुठल्या पक्षात गेलंय हे एक मोठं कन्फ्युजन, त्यातून कुठल्या पक्षाचं कुठलं चिन्ह आहे हे आणखी एक कन्फ्युजन। आता त्यात एका नव्या कन्फ्युजनची भर पडली। हे कन्फ्युजन आहे उमेदवारांच्या नावातल्या साधर्म्याचं। अनेक वर्ष राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला रायगड पॅटर्न यावेळी पुन्हा चर्चेत आलाय। त्याला कारण ठरलेत 3 अनंत गीते। एक अनंत गंगाराम गीते, दुसरे अनंत पद्मा गीते, तिसरे अनंत बाळोजी गीते। यातले एक महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनंत गीतेंना मतदान करण्यासाठी आता मतदारांना या 3 गीतेंमधून आपले गीते शोधायचे। अनंत गीते हे नाव तसं परिचयाचं आहे। ते खासदार राहिलेत, मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्री राहिलेत। आता ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि रायगडमधनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले। तेव्हा त्यांच्या समोर आणखी 2 अनंत गीते आहेत। मी काय सांगणार, हे ते जे उमेदवारीचे अर्ज त्यांनी भरलेले आहेत ते मला काय माहिती नाही। ही कल्पनाच नाही आहे मला। हो, आणि बाकी काय मी फक्त एवढंच बोलेन की ते काय असेल ते राजकारण ते आमच्या पर्यंत नका। म्हणजे 3 मुलं आणि आम्ही ते 7-8 वर्ष झाले तरी आम्ही वेगळे आहोत। हो, नवरा बायकोचा आमचा म्हणजे वाद आहे, त्या वादामुळे हे दोन्ही अनंत बाळाजी गीते आणि अनंत पद्मा गीते हे दोन्ही तुरुंबाडी गावचे जन्मजात सभासद आहेत। हे उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी काम करतात। 2-2, 3-3 महिन्यांनी ते येतात। एक जण गवंडी काम करतो तर दुसरा हॉटेलमध्ये बिगारीचं काम करतो। पण त्यांनी आता हे जे काय अर्ज भरलेले आहेत, या अर्ज भरण्यापाठीमागं आम्हाला आणि विश्वासात न घेता हे अर्ज दाखल केलेले आहेत। या अर्ज दाखला प्रकरणी आमच्या गावाशी आणि आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही। आता उगाच या खेळीमुळे गीतेंबद्दल सहानुभूती वाटून घेऊ नका, कारण मागच्या वेळी गीते सुद्धा याच खेळीमुळे निवडून आले होते। यावेळी सुद्धा अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात सामना होतो। फक्त यावेळी रायगडमधला उमेदवारांच्या नामसाधर्म्याचा पॅटर्न गीतेंच्या विरोधात दिसतोय। याच पॅटर्ननं आजवर भल्या भल्यांना धूळ चारली आहे। 2004 मध्ये AR अंतुले यांच्या विरोधात डमी AR अंतुले उभे राहिले। बॅरिस्टर AR अंतुले जिंकले, पण डमी अंतुलेंनी 23,771 मतं मिळवली। 1991 मध्ये दत्ता पाटील यांच्या विरोधात आणखी एक दत्ता पाटील उभे राहिले होते। तर 1996 मध्ये दत्ता पाटील यांच्या विरोधात 1-2 नाही तर 3 दत्ता पाटील उभे राहिले। 2019 मध्ये सुनील तटकरे यांच्या विरोधात आणखी 2 सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। आता चर्चेतला हा रायगड पॅटर्न नेमका कसा काम करत आलाय, मतदारांचा गोंधळ आणि उमेदवारांची गोची करत आलाय हे समजून घेऊ। दत्ता पाटील यांच्या नावाचे दुसरे उमेदवार अपक्ष होते आणि त्यांनी दत्ता पाटलांची मतं बाद केल्यामुळे दत्ता पाटलांचा पराभव झाला होता। ही कृती पुढच्या निवडणुकांमध्ये सातत्याने कॉपी होत गेली। शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी परवा फॉर्म भरला आणि त्यांच्याच नावाचे 2 अन्य अनंत गीते हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये आहेत। स्वाभाविकच ते या निवडणुकीमध्ये अनंत गीते या अधिकृत उमेदवाराची मतं बाद करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे। मंडळी, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळंच माफ असतं, त्यातलीच ही खेळी। आता मतदारांचं कन्फ्युजन होतंय खरं, पण म्हणतात ना, एखाद्याला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर कन्फ्यूज करा। हा त्यातलाच एक डाव आहे। आता इथे मतदारांचा कस लागणार आहे एवढं नक्की, पण एक बरं आहे, अलीकडे उमेदवाराच्या नावासोबत त्याचा फोटोही दाखवण्याची सोय असते। त्यामुळे जो फरक या पॅटर्ननं आधी केला तो आता कितपत करेल हे निवडणुकीमध्ये स्पष्ट होईलच। रायगडहून श्रीकांत शेलारसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।